तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत जय मल्हार केसरी मैदान, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपनचे मैदान आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते. तर मित्रांनो, या मैदानातील सेमीफायनल क्रमांक 7मधून सुट्टा असा निकाल घेऊन आपला द्वारलेकरांचा हरण्या आज फायनलला पात्र झाला होता. पण ज्यानुसार निकालनंतर कॅन्सल करण्यात आला किंवा आपला हरण्या फायनलला पाहिला नाही, त्यानुसार बऱ्याच जणांचे कमेंट आले की आपला हरण्या का नाही पाहिला. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत हरण्याचे मालक स्वतः. तर दादा, काय सांगाल आज आपल्याला हरण्या फायनलला का नाही पाहताना दिसला? नाही, हरण्या त्या समोरच्या गाडीने ऑब्जेक्शन घेतला होता की तो जो जोडीदार हरण्याच्या जोडीला जो लक्ष म्हणून होता गोपाल बाबा महाराज चिंचपाडा यांचा, तर त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतला होता की कुठे चिंचमध्ये त्या तुम्ही या टोचलेल्या आहेत आपल्या जे खिल्ल जे बोलतो आपण परांडी त्याला आमच्या भाषेत, आणि शेपला चावा घेतला. तर तो ऑब्जेक्शन त्यांनी घेतला आणि त्या ऑब्जेक्शनाच्या आधारित त्यांनी निर्णय जो कमिटीने घेतला त्याचा मान सन्मान करून आम्ही फक्त गुलाल चोलून मैदानाच्या बाहेर झालो. पण दादा, आज जसं आपल्याला हरण्या जुन्या जोशामध्ये पळताना दिसला दादा, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, ती आज खुशी झाली. म्हणजे खुशी मी तुम्हाला सांगतो ना की आज त्याच्या कपालाही जो आता क्वार्टर फायनल आपला याचा सेमीचा जो सुट्टा निकाल झाला, म्हणजे पळून त्यांनी आज मी दाखवला की मी संपलो नाही, याच्यात आनंद झाला. आणि मोठे मोठे तर हिंदकेसरीचे किताब हरण्याने घेतलेलेच आहेत, त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीला आपण कधी विरोध केलेलाच नाही. तर त्या हिशोबाने जो दिलेला निर्णय आणि आज हरण्या जो पळाला त्याच्यात आम्हाला अजून ऊर्जा आली की अजून पुढच्या मैदानाला चांगल्यापैकी आपण पहिरा करू आणि कुठेतरी गुलालात राहण्याचा प्रयत्न करू. दादा, आज पाहिल्यासारखा हरण्या आपल्याला शेवटच्या 100-200 फुटाच्या निकालामध्ये आज लांबताना दिसला. तर दादा, कशी जोडी पाहिली, काय सांगाल त्याच्याबद्दल? जोडी सुंदर पळाली, कारण गटाच्या टायमाला 19वा गट होता आणि तो उघड्यावर होता लक्ष, त्याच्यामुळं हरण्या हा नेट लावूनच पळत होता. पण कुठेशीन तरी सेमीच्या टायमाला लक्षाच्या खाली 2 गाड्या होत्या, दोन्ही गाड्या चांगल्याच होत्या, तर त्या गाड्यात लक्षही पळेल ही आम्हाला अपेक्षा होती आणि चांगल्यापैकी पळाला. पण आज हरण्याने त्याच्या जोरावरती मी संपलो नाही हेच फक्त दाखवून दिला आणि त्या गर्वाने आज आमची एक विजयाची दिशा आम्हाला पुढं चांगल्यापैकी आहे. दादा, बरेच दिवस झाले आपण पाहत होतो की आपल्या हरण्याचा गुलालासाठी संघर्ष चालू होता. तर दादा, आज तो संघर्ष संपला, त्याच्याबद्दल काय सांगाल? आज गुलाला घेतलाय, संघर्ष कसा संपला. संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला आहे की आपल्याच वाट्याला आला असं नाही. फक्त आपण कुठेशी तरी न डगबालता न खचून जाता आपण जर प्रयत्न करत राहिलो तर 100%. कारण आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की घरातून बाहेर निघणे एवढं पाणी की निघून देत नाही. पण आम्ही 200-250 किलोमीटर नाशिकला घोड्यात त्याला सरावासाठी घेऊन जात होतो आणि त्या पद्धतीचा सराव जो आम्ही केला आणि त्याचे जुने मारक गोरख जाधव याच्या इथं आता हरण्या मी 2023पासून घेतल्यापासून 4 वर्षे हा गेला नव्हता, पण त्याला सांगितलं 15 दिवस तुझ्या घरी त्याला विश्रांतीसाठी ठेव आणि चांगल्यापैकी घोड्यात या कर. त्याने चांगल्यापैकी घोड्यात नियोजन करून मला ज्या पद्धतीत होता त्या पद्धतीत त्यांनी सज्ज करून दिला. त्याच्याबद्दल मी तुमच्या व्हिडिओच्या याच्यामार्फत त्याचे आभार पहिल्यांदा व्यक्त करेन. दादा, पुढील हरण्याचे आपले नियोजन कसे असेल, कोणत्या मैदानात पाहताना दिसेल काय? हरण्याचं नियोजन आपण टायमावरतीच करतो, कारण आपल्याला पण जसं मुंबईवरून येणं जाणं कल्याणवरून त्या हिशोबानेच करतो. कारण कुठंशी तरी आपण बैल इथं वरती नसल्यामुळे मग कोणाला तरी शब्द द्यायचा आणि कोणी नाही आला जर चान्स भेटली तर मग ते वापस कुठंतरी आपण एक या ठरवू. मग त्याच्यामुळं आम्ही नियोजन टप्प्यातच करून येण्याचा प्रयत्न करतो. चालतंय दादा, हरण्याने गुलाल घेतला त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन असेल दादा, आणि पुढील मैदानासाठी आपल्या हरण्याला शुभेच्छा असतील दादा. थँक्यू.